ब्रह्म सत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा हे वेदांताचे ब्रीदवाक्य आहे आणि त्याच्या अनुभवासाठी किंवा स्पष्टीकरणासाठी अनेक संकल्पना सांगितलेल्या आहेत. जीववाद, ईश्वरवाद, अविद्यावाद, लक्षणा, संबंध, अन्वय, व्यतिरेक. आज आपण अन्वय व्यतिरेक याविषयी माहिती घेऊ आणि त्यासाठी खालील मुद्दे विचारात घेऊ. अन्वय व्यतिरेकचा अर्थ आणि फोड, कार्यकारणभाव, परिणामवाद आणि तर्क म्हणजे तर्काने अन्वय व्यतिरेकाची उपयोगिता काय आहे याविषयी आपण तर्क करू. थोडक्यात श्रुती, युक्ती आणि अनुभव हे 3 मुद्दे आपण गृहीत धरून याचे विवेचन करूया. अन्वय व व्यतिरेक याचा साधा आणि सोपा अर्थ आहे की अन्वय म्हणजे सह उपस्थिती व व्यतिरेक म्हणजे सह अनुपस्थिती असा आहे. मी इथे आहे म्हणजे अन्वय, मी तिथे नाही म्हणजे व्यतिरेक. म्हणजे सकारात्मक व नकारात्मक उदाहरणाच्या जोडीने आपण समजून घ्यायचे. अन्वय म्हणजे अनु अधिक वय, येथमध्ये उ अधिक अ बरोबर व होतो, म्हणजे समाविष्ट असणे आणि हल्लीच्या भाषेत बघायला गेलं तर सगळे सोयरे, उपस्थित असणे, सोबतीने चालणे. व्यतिरेक म्हणजे वेगळे पडणे, वि अधिक अति अधिकरीच, विभक्त करणे, वियुक्त करणे वगैरे. उदाहरणार्थ लाकडाचा हत्ती. आता यामध्ये लाकूड हे अधिष्ठान आहे. लाकडाच्या हत्तीमध्ये लाकडाचा अन्वय आहे, पण हत्तीचा लाकडात व्यतिरेक आहे. 2 भिन्न पदार्थ असल्यामुळे हत्ती लाकडात नाही, पण लाकडात हत्ती आहे, म्हणून अन्वय व्यतिरेक आहे. कारणाचे रूपांतर कार्यामध्ये होते आणि कार्यामध्ये कारण अव्यक्त रूपाने असते. कार्यामध्ये कारणाचा अन्वय असतो, पण कारण जर नसेल तर कार्य पण नसते. कार्यकारण भावाच्या या पद्धतीचे स्वरूप आणि नियम आहे. येथे कारण शब्दाने उपादान कारण असे समजावे. जसे घट या कार्यात माती हे कारण असतेच, घटाचे अस्तित्व मातीमुळेच आहे. माती नसली तर घटही नसतो. मग याचे वर्णन असे करता येईल की घटात मातीचा अन्वय आहे, कारण आपला नियम आहे की कार्यात कारणाचा अन्वय असतो. आता कारणाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर माती या कारणाचे असणे पण घट या कार्याच्या असण्यावर अवलंबून नाही. म्हणून याचे वर्णन असे करता येईल की घटाचा मातीत व्यतिरेक आहे. म्हणून नियम असा की ज्याचा अन्वय असतो ते स्वतंत्र सत्तावान असते आणि ज्याचा व्यतिरेक असतो ते परतंत्र असते. दुधापासून दही, लोणी व तूप यांची उत्पत्ती होते. म्हणजे दही, लोणी व तूप यामध्ये दुधाचा अन्वय आहे आणि दही, लोणी, तूप हे स्वतंत्र आहेत. हे सविकार म्हणजे सविकृत परिणामरूप आहेत, कारण दूध या मूळ वस्तूच्या तत्वातच फरक होऊन दुसरी वस्तू निर्माण झाली आहे. म्हणून याचे परत दुधामध्ये रूपांतर होत नाही. म्हणून दही, लोणी व तूप यामध्ये दुधाचा व्यतिरेक आहे. यामध्ये दूध समाविष्ट नाही. आता मूळ तत्वात बदल न होता
केवळ बाह्यरूपात बदल झालेला असतो त्याला अविकृत परिणामवाद असे म्हणतात. याचे उदाहरण म्हणजे सोन्याच्या स्वरूपात बदल न होता सोन्याची जी सरी किंवा अंगठी होते तो अविकृत परिणामवाद होय. कारण सरी किंवा अंगठी याचे परत सोन्यामध्ये रूपांतर होऊ शकते. सोनार सरी व अंगठी आटवून ठाकून ठोकून सोन्याची चीप बनवतो. त्यामुळे सोन्याच्या तत्वात काहीही बदल होत नाही. जो बदल आहे तो बाह्य स्वरूपात आहे. आता मायावाद किंवा विवर्तवाद यामध्ये सविकार परिणामवाद फारसा उपयोगी पडत नाही. कारण रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा भास झाल्यावर सर्पात रज्जू नसेल पण रज्जूत सर्प असतो. सोन्याचे अलंकार केल्यावर अलंकारात सोने नाही असे म्हणता येत नाही. त्यामुळे इथे मायावाद किंवा विवर्तवाद फारसा उपयोगी पडत नाही आणि त्याचा अर्थाशी मेळ बसत नाही. गीतेच्या 9व्या अध्यायातील 4 व 5वा श्लोक आपण उदाहरणासाठी घेऊ. तो श्लोक असा आहे, 4था श्लोक. मया तत्मिदं सर्वं जगद व्यक्तमूर्तिना मत्स्थाने सर्वभूतानि चाहम तेष्वस्थिताः. म्हणजे मी अव्यक्त रूपाने हे सर्व जग व्याप्त केलेले आहे. सर्व भूत मात्र माझ्यामध्ये अस्तित्वात आहे, परंतु मी त्यांच्यामध्ये अस्तित्वात नाही. नचमस्थानी भूतानी पश्यमे योगवैश्वरम भूतभृन्नच भूतस्थो ममात्मा भूतभावना. हा 5वा श्लोक आहे, 9व्या अध्यायातील 5वा श्लोक. याचा अर्थ असा आहे की निश्चितच ती भूतमात्रे माझ्यामध्ये नाहीत, तरीसुद्धा तू माझी ईश्वरीय योगमाया पहा. मी सर्वांचा पोषण करणारा असूनही त्यांच्यामध्ये नाही, तरी मी सर्वांना उत्पन्न करणार आहे. म्हणजे इथे स्पष्टपणे विरोधाभास जाणवतो. आता आपण अन्वय व्यतिरेक पाहत आहोत. वरील 2 श्लोकात ईश्वर निमित्त कारण व उपादान कारण आहे. इथे आपण अविकृत परिणामवाद वापरणार आहोत. म्हणजे सोन्याच्या स्वरूपात बदल न होता सोन्याची जी सरी किंवा अंगठी होते तो अविकृत परिणामवाद होय. कारण सरी किंवा अंगठी याचे परत सोन्यामध्ये रूपांतर होऊ शकते. सोनार सरी व अंगठी आटवून ठाकून ठोकून सोन्याची चीप बनवतो. तसेच परमेश्वराचे शराने आपल्या अनिर्वचनीय अशा योगमायेच्या शक्तीने जीव व जगत निर्माण केले आहे. ईश्वर कल्पांती आपणच निर्माण केलेल्या जगाचा नाश करतो व आपल्यात सामावून घेतो. जसं एखादा कोळी आपणच विणलेले जाळे स्वेच्छेने तोडून टाकतो, तसं परमेश्वर आपणच निर्माण केलेल्या जगताचा या कल्पांती नाश करतो. पण कल्पारंभी परत भूते व जगत निर्माण करतो. कल्पांती म्हणजे जगताचा व भूताचा नाश झाल्यावर. आता अन्वय व व्यतिरेक कसा असतो तर मत्स्थानी सर्वभूतानि न चाहम त्वेष्वस्थिताः. व कल्प आरंभी अन्वय व्यतिरेक कसा असतो तर नचमस्थानी भूतानि पश्यमे योगमैश्वरम भूतभृन्नच भूतस्थो ममात्मा भूतभावना. म्हणजे माझ्यामध्ये भूते नाहीत, कारण मी भूतसृष्टी व जगाच्या अतीत आहे, पलीकडे आहे, सर्व दूर पसरलेला आहे. परमेश्वर सर्व जगत व्यापून तो दशांगुले उरणारा आहे. मी सर्वांचा पालनपोषण करणारा व निर्माता आहे. पण मला जर पाहायचे असेल
तर अघटित घटना घटीयसी अशा या योगमायेने निर्माण केलेल्या भूत व जगताला समग्र दृष्टीने पाहायला शिकले पाहिजे. नव्हे परमेश्वरी दृष्टीने पाहिले पाहिजे, तरच माझे दर्शन होईल. नचमस्थाने भूतानी म्हणजे यामध्ये नेती पद्धतीने व्यतिरेक पण दाखवला आहे व सर्व भूते माझ्या ठिकाणी स्थित आहेत या पद्धतीने अन्वय पण दाखवले आहे. गीतेचा अभ्यास करत असताना प्रत्येक अध्यायाचा पुढील अध्यायाशी संबंध कसा जोडला आहे एवढेच नव्हे तर प्रत्येक अध्यायात जी अनेक पोट प्रकरणे आहेत त्यांचाही परस्पराशी संबंध दर्शवला गेला पाहिजे, तरच संगती लागेल व अभ्यासही होईल. प्रत्येक अध्याय वेगळा, त्याचा परस्पराशी संबंध नाही, अशा व्यतिरेक पद्धतीने गीतासार समजणार नाही. अन्वय आणि व्यतिरेक या दोन्ही संकल्पना आपल्या वैयक्तिक विकासासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. या संकल्पनांचा वापर करून आपण स्वतःला आणि आपल्या आसपासच्या जगाला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो आणि त्यानुसार आपले जीवनही बदलू शकतो. वैयक्तिक विकासासाठी अन्वय आणि व्यतिरेक या संकल्पनांचा वापर कसा करू शकतो याची काही उदाहरणं मी तुम्हाला सांगतो की आपण या अन्वय आणि व्यतिरेकचा स्वतःचे विश्लेषण करण्यासाठी उपयोग करू शकतो. आपल्या स्वभावाचे, क्षमतांचे, कमकुवत गोष्टींचे विश्लेषण करून आपल्याला कुठे सुधारणा करायची आहे हे शोधू शकतो. ध्येय निश्चिती करू शकतो. आपले ध्येय काय, आपल्या आवडीचे विश्लेषण करून अन्वय आणि व्यतिरेक या संकल्पनांचा आपण वापर करू शकतो. नवीन कौशल्य शिकणे, संबंध सुधारणे, आत्मविश्वास वाढवणे, या सगळ्या गोष्टी आपण अन्वय व्यतिरेक हा जर आपल्याला संकल्पना व्यवस्थित समजली असेल तर आपण निश्चित करू शकतो. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर अन्वय या संकल्पनेच्या आधारे आपण आपल्यातील सकारात्मक गुणांचे आणि नकारात्मक गुणांचे निरीक्षण करून स्वतःचे विश्लेषण करू शकतो. व्यतिरेक या संकल्पनेच्या आधारे आपण आपल्या ध्येय आणि आपल्या क्षमता याच्यामधील संबंध शोधू शकतो. आपण जर वजन कमी करायचे असेल तर आपल्या आहार पद्धतीचे आणि व्यायामाचे विश्लेषण करून अन्वय आणि व्यतिरेक या संकल्पनांचा वापर करू शकतो. आपल्या आहारात कोणते बदल करायचे आहेत, कोणत्या प्रकारचा व्यायाम आपल्यासाठी योग्य आहे हे शोधण्यासाठी सुद्धा आपण या संकल्पनांचा वापर करू शकतो. अन्वय आणि व्यतिरेक या संकल्पना आपल्या वैयक्तिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. जय जय रघुवीर समर्थ.